नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। आमदार सीमा हिरे आणि ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांची वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती। तब्बल 32 वर्ष नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणारे आप्पासाहेब देसले यांनी 25 वर्षापूर्वी नाशिक शहरातील सिडको परिसरात नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली। सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठांना विरंगुळा घेता यावा या उद्देशाने त्यांनी या मंडळाची स्थापना केली। या मंडळाचा 25वा वर्धापन दिन म्हणजेच रौप्य महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला। शहरातील सिडको येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाच्या सभागृहात या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, नगरसेविका पल्लवी गणोरे, डॉक्टर पूनम महाले, प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब देसले यांनी गुलाब पुष्प देऊन प्रमुख मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला। तर मंडळाचे सचिव भगवान जाधव यांनी 80 वर्षावरील सदस्य यादीचे वाचन केले। यावेळी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करत, आपण सर्व काही आपल्या कुटुंबासाठी करत असतो, मात्र शेवटपर्यंत आपल्या नावावर आपली प्रॉपर्टी ठेवा असे सांगितलं। तर नगरसेवक डॉक्टर पूनम महाले, राहुल गणोरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। ज्येष्ठ सदस्य सावळीराम तिदमे यांनी कुंभमेळाविषयी माहिती दिली, तर ज्येष्ठ महिला सदस्यांना कुंभमेळा पुस्तिकांचं वाटप करण्यात आलं। बोरसे यांनी भक्तिमय गीते सादर केले, तसेच लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी देखील माहिती देण्यात आली। मंडळाचे सदस्य सोनाली कुलकर्णी यांनी नृत्य सादर केले। नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाची दर महिन्याच्या 5 ते 25 तारखेला बैठक आयोजित केली जाते। यामध्ये भक्तिमय गीतं, वाढदिवस साजरे केले जातात, तसेच वर्धापन दिनाच्या दिवशी 75 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो। या कार्यक्रमास नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे आणि त्यांचे वडील यशवंत पाटील यांनी देखील भेट दिली। एकूणच ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर विरंगुळा मिळावा या उद्देशाने सुरू केलेल्या या मंडळाला ज्येष्ठ नागरिकांसह सिडको वासियांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सिडकोमध्ये आदर्श निर्माण करणारं मंडळ अशी ओळख बनत चालली आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। तब्बल 300 सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गिरीश गवांदे, सुनीता गवांदे, किसन शिंदे, रामदास टोंबरे, शांताराम पाटील, सुधाकर शिरोडे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास शिंपी यांनी केलं। सूत्रसंचालन मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार शिवाजी ढोबळे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।